नमस्कार. आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि मोदक खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण 1-2 चमचे रवा मिक्स करणार आहोत. मीठ घालूया थोडंसं. तर हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण तेलाचं मोहन घालणार आहोत. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा सुद्धा वापरू शकता. हे 2 चमचे तेल घेतले, कडक गरम करून घेतलेले, ते आपण घालणार आहोत. हे मिक्स करून घेऊ. तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा रवा घेतला तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करायचं. हे पीठ मिक्स करून झालं की आपण हाताने असं टाईट पकडायचं. याची मूठ जर वळती तर आपलं मोहन बरोबर आहे. तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं. तर थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया. जास्त पातळ मळायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट असा डो तयार करणार आहोत. चांगली मळून घ्यायची, कारण रवा घातलेला आहे ना आपण, त्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायची कणिक. आता आपण याला 10 किंवा 15 मिनिटं तरी झाकून ठेवूया. आपण कणिक मुरते तोपर्यंत सारण करून घेऊया. त्यासाठी मी रवा भाजून घेत आहे. हा सुकाच रवा भाजून घ्यायचा, तूप न घालता. लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा रवा. रव्याचा कलर बदललेला आहे, भाजून झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. 1 चमचा तूप घालत आहे मी. सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, ते भाजून घेऊया. हे सुकं खोबरं खरपूस भाजून घ्यायचं, त्याचा वास नाही आला पाहिजे. सुकं खोबरं भाजून झालं की मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते पण आपण त्याच्याबरोबर भाजून घेऊया. तुम्ही फक्त ओल्या खोबऱ्याचं सुद्धा करू शकता. आपण नेहमीच ओल्या खोबऱ्याचं करतो, म्हणून म्हटलं सुकं खोबरं घालून बघूया. आता हे आपलं ओलं खोबरं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट घालत आहे आणि अर्धा वाटीला जास्त गूळ आहे तो घालत आहे. आता हा गूळ आपला वितळून झालेला आहे. जास्त परतवायचं नाही, गूळ वितळेपर्यंतच परतवायचं, नाही तर काय सारण सगळं कडक होईल जास्त परतलं तर, म्हणून जास्त परतवायचं नाही सारण. आता हा रवा घेतलेला आहे भाजलेला, तो आपण घालूया. सगळा घालणार नाही मी, अर्धाच घालणार आहे. आपण वरून वेलची पावडर घालणार आहोत. गॅस बंद केलेला आहे मी. रवा घातल्यामुळे पण सारण खूप छान होतं. तुम्ही करून बघा रवा घालून. तर गॅस बंद करायचा आणि आपण सारण काढून घेऊया. आपलं सारण तयार आहे. आपलं सारण तयार आहे. आता आपण मोदक करायला सुरुवात करूया. बघा, कणिक नरम झालेली आहे, रवा भिजलेला आहे. आता पुन्हा आपण एकदा त्याला चांगले मळून घेऊया. जास्त सैल कणिक मळायची नाही, नाहीतर काय होणार, मोदक नीट जमणार नाही करायला. थोडीशी कडकच ठेवायची. कणिक तयार आहे. आता आपण मोदक करायला सुरुवात करूया. छोटे छोटे गोळे करूया, किंवा मग एकच लाटून, मी एकच लाटून दाखवते. असं तेल लावलं तरी चालेल तुम्ही, पण पीठ लावू नका. अशी आपल्याला पोळी लाटायला इतपतच कणिक नरम ठेवायची. जास्त कडक नाही, जास्त नरम नाही. आपण चपाती लाटतो तशी लाट. आता ही आपली पोळी तयार आहे. ही मी वाटी घेतलेली आहे. हे वाटीच्या आकाराने आपण असे छोट्या छोट्या पुऱ्या करतो, तसे करायचं. म्हणजे काय होईल, एकसारखे मोदक आपले येतील. तुमच्याकडे वाटी किंवा डबा, झाकण काय असेल ते घ्यायचं आणि हे पुन्हा आपण लाटून घ्यायचं. हे बघा, एकसारखे झाले ना. आता ह्याच्यात आपण सारण भरूया.
भरपूर सारण भरायचं. मोदक काय गोडच छान लागतो. या पिठाच्या कळ्या पडायला खूप सोपे असतात. त्या तांदळाच्या मोदकासारखं अवघड नसतात, त्यामुळं हे पटकन होतात. हे किती लगेच झाला मोदक तयार. कसा छान दिसतोय मस्त. आता हे सगळे मोदक मी असे तयार करून घेते. आणि बारीक रवाच वापरायचा. आणि गव्हाचं पीठ, तुम्ही मैदा वापरू शकता, पण रवा घेताना बारीकच रवा वापरायचा. बारीक रवा नसला तर तुम्ही मोठा रवा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता, पण जाड रवा अजिबात घेऊ नका. हे वरचं जास्त असलं तर काढून टाकायचं, किंवा असे छोट्या छोट्या लाटून सुद्धा तुम्ही करू शकता. हे अशी पातळ लाटायची दाखवल्यात. आता मी सगळे मोदक असेच करून घेते. सारण भरायचं भरपूर. आणि दोन्ही हाताने चिटकवायचं. अशी तुम्ही तळू शकता, किंवा तुम्हाला जर डिझाईन काढायची असेल, तुमच्याकडे जर फिरकी असेल तर फिरकीने तुम्ही कडेने कट करा, म्हणजे त्याला डिझाईन येईल. किंवा मग हे काटा चमचा असेल, काटा चमच्याने तुम्ही असं डिझाईन करू शकता. हे कडेने व्यवस्थित चिकटलं पाहिजे, तर सारण त्याचं बाहेर येईल, बाहेर येता कामा नये. हे बघा करंजी कशी मी केलेली. तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता आपण मोदक तळून घेऊया. गॅस हळूच ठेवायचा. हाच गॅस ठेवायचा नाही, तर वरचं कवर करपून जाईल. गॅस हळूच ठेवायचा आणि तांबूस रंगावर तळून घ्यायचं. कारण पाण्याचा अंश नसतो ना सारणामध्ये, त्यामुळं सारण खराब होत नाही. भरपूर दिवस हे करंज्या किंवा मोदक टिकतात. भरपूर दिवस टिकण्यासाठी घरात लगेच सगळे खाऊन संपून जातात, त्यामुळे घरात शिल्लकच राहत नाही भरपूर दिवस टिकण्यासाठी. बघा कसे खरपूस भाजलेले आहेत करंज्या, तळलेले आहेत, असे फोड आलेले आहेत.